नमस्कार, मी दत्तात्रय सानप बळीराजा प्रोडक्शनमध्ये मित्र तुमचं मनापासून स्वागत करतो। आज आपण आलेलो आहे चिखली खामगाव आगळे गोट फार्म येथे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। याच्यानंतर पुढची जी काय माहिती आहे, आज आपण जो पुढचा आत्ताचा जो काळ आहे शेळीपालनातला, हा खास करून येणारा काळ सर्वात मोठा असतो आरोग्याचा। याच्यावरतीच खरी आज आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये, की बाकीच्या गोष्टी यांनी कसं सुरू केलं, कधी सुरू केलं, याचे पूर्ण डिटेल व्हिडिओचे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळूनच जातील। पण महत्त्वाचा मुद्दा आहे की आरोग्य, लसीकरण आणि या आजारावरती कसं मात केलं, त्यांच्या अनुभवातून आज ते सांगतील। आगळे भाऊ, तुमचं मनापासून बळीराजा प्रोडक्शन नमस्कार, स्वागत करतो। तुमचं संपूर्ण एकदा तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता एकदा दर्शकांना सांगा। मी राजेंद्र रमेश आगळे, राहणार चिखली खामगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर। साहेब, आपण 2017 पासून शेळीपालन व्यवसाय चालू केला। आज 2024 चालू आहे, म्हणजे साधारण 7-8 वर्ष झाली। आजारामध्ये येणारा तुम्हाला ज्या काही अडचणी आहे शेळीपालनातलं खास महत्त्वाचं तर लसीकरण, आता जे काही पूर्ण आता लसीकरणाचे हे सुरू झाले, तर तुमच्या इथे लसीकरण कसं करतो तुम्ही? तुमच्या इथे लसीकरणाचं कसं नियोजन होतं? लसीकरणाचा विषय असा आहे साहेब, आपण सुरुवातीला ज्यावेळेस शेळीपालन चालू केलं त्यावेळेस भरपूर आपल्याला अडचणी आल्या। लस न दिल्याने काय होतं, लस दिल्याने काय होतं, हे आम्हाला दोन्ही पण सांगा। आणि लस न दिल्याने काय होतं अगोदर हे सांगा, आणि लस दिल्याच्या नंतर काय तुमचं काय फायदा झाला तुम्हाला? सुरुवातीच्या पहिल्या वर्षी आपण लसीकरणाची थोडी टाळाटाळ करत होतो। त्याच्यामुळं पिल्लाची मॉर्टॅलिटी आणि हे व्हायरल सारखे जे आजार आहेत, PPR सारखे, PPR, FMD, याचा फार्ममध्ये शिरकाव फास्ट होतो। त्याच्यामुळं मग मेडिसिनला खर्च जास्त होतो, म्हणजे असे अनेक प्रॉब्लेम आहेत त्याच्यात। त्याच्यामुळं कंटिन्यू वेळीची वेळी लसीकरण करणं गरजेचं आहे। आणि तर मग आता आपलं जे लसीकरणाचं तुमचं जे नियोजन आहे किंवा येणारे आतापर्यंत तुम्हाला अशा काही आजारामुळे घडलेल्या वाईट घटना तुमच्या याच्यावरती काही तुम्ही सांगू शकाल होतं? हे साहेब, भरपूर वेळेस झाला असं। माझ्या फार्ममध्ये 2 वेळेस PPRचा शिरकाव झाला, 2 वेळेस। अच्छा, 25-30 प्राणी वन टाईम PPRमध्ये सापडलेले आहेत माझे। मग ते प्राणी मी सेपरेट बाहेर डिपार्टमेंटमध्ये टाकून त्यांचं 20-21 दिवस त्यांना ट्रीटमेंट देऊन कवर झाल्यानंतरच परत फार्ममध्ये घेतलेले आहेत। अच्छा, तर मग त्याच्यापेक्षा तुमच्या औषधापेक्षा लसीकरण स्वस्त पडतं की औषधं स्वस्त पडते? लसीकरण केलेलं कधी पण चांगलं आहे ना, पुढं शेप असतो ना आपण लसीकरण केल्यामुळे। लसीकरणाला काय जास्त खर्च येत नाही, साधारण एका टायमाला एका शेळीला 4 ते 5 रुपये खर्च आहे। PPR आहे, FMD आहे, ET। किती करता तुम्ही? आता असं आहे साहेब, तशा 5-6 प्रकारच्या लसी आहेत शेळ्यांना। त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रात जास्त PPR आणि FMD हे 2 आजार जास्त म्हणजे त्रासदायक आजार आहेत, आणि हे व्हायरल असल्यामुळं त्यांचा अटॅक फास्ट होतो। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी तसे लसी सगळ्याच दिल्या पाहिजे, पण त्यातली त्यात PPR आणि FMD ह्या 2 लसी न चुकता दिल्या पाहिजे। PPR ही उन्हाळ्यात दिली पाहिजे लस, आणि FMD जी ही हिवाळ्यात, आणि ET जी म्हणतो आपण ते आता पावसाळा चालू होणार आहे। त्या पिरियडमध्ये काय होतं, नवीन तण उगतं, म्हणजे पाऊस झाला पहिला का कवळं गवत उगतं, त्याच्यावर बॅक्टेरिया वगैरे असते। हां, त्याच्यामुळं मग शेळ्यात जुलाबाचं प्रमाण वाढतं, म्हणजे चाऱ्यात थोडा चेंज होतो ना, म्हणजे कवळकी येते थोडक्यात, त्याच्यामुळं मग जुलाबाचं प्रमाण वाढतं। त्याच्यामुळे ETची लस देणं कंपल्सरी। पण ET जर म्हणलं तर आपल्याकडे समजा एखाद्या शेळीपालक असा की ज्याच्याकडे 10 शेळ्या राहतात, तर मग त्याला ते परवडतं का ETचं ते खर्च कसा करायचा? नाही, परवडायचा विषय असा आहे साहेब, आपण आपल्या सरकारी दवाखान्यातून बी लस देऊ शकतो। त्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण जर त्यांना सांगितलं ना लस आल्यानंतर आमच्या शेळ्याला द्यायची, तर ती येऊन देऊन जातात ना, असं काही जास्त हे नाही ना त्याचं। आणि प्रायव्हेट बी जरी आपल्याला द्यायची असली तर साधारण 400 ते 450 रुपये 100 ml ची व्हायली, ती 400-450 रुपये किंमत असते ती। त्याच्यामुळं काय फारसं असं हे नाही। 10 शेळ्या असल्या काही 100 शेळ्या, 10 शेळ्याला जरी आपण 400 रुपये खर्च केला तर 40 रुपये शेळीची हिशोबाने, पण पुढं आपला खर्च किती? औषधं की जे फार्मर असायलाच पाहिजे, जे तुमच्या फार्मर आहेत सध्या, तर असे कोणकोणते औषधे की ज्या गरजेच्या आहेत की ज्या कायमस्वरूपी आपल्या फार्मर ठेवल्याच पाहिजेत, जेणेकरून शेतकऱ्यांना, शेळीपालकांना म्हणजे डॉक्टरची जास्त गरज पडणार नाही? अशी कोणती औषधं आणि ते कुठं वापरू शकतो आपण? जसा विषय असा आहे, फार्मर रेग्युलर औषधं आहे ना, काही औषधं म्हणजे काही मेडिसिन फार्मर ठेवणं गरजेचं आहे। आपण ताप समजा शेळीला जर ताप आला तर मेलोनेक्स प्लस सारखं, त्याच्यात पॅरासिटामॉल सारखे कंटेन आहेत, ते एक औषध फार्मर ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर फोर्टिव्हिर आपण अँटीबायोटिक म्हणून वापरतो त्याला, ते एक। त्याच्यानंतर शेळीचं पोट, समजा शेळी जर एखादी फुगली तर पॅरालॅक्स म्हणून एक औषध आहे, ते फार्मर ठेवणं। त्याच्यानंतर आयोडीन, त्याच्यानंतर छोट्या पिल्लाला जिपलाग्रॉय वॉटर,
हे एक असणं गरजेचं आहे. म्हणजे असे बरेचसे औषधं आहेत किंवा ते फार्मर ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एखाद्या शेळीला जखम झाली तर पेनिशिनसारखं डॅक्सिस्टिन ते पण फार्मर ठेवणं गरजेचं आहे. कारण आपण ते वारंवार मेडिकलमध्ये जाऊन आणू शकत नाही. मेडिकल आता आमचं कसं आहे, फार्मचं आणि मेडिकलचं अंतर कमीत कमी 5 किलोमीटर आहे. अच्छा. त्याच्यामुळे माझ्या फार्मर मेडिसिन एक्स्ट्रा असतंच. कायमस्वरूपी आपण फक्त शेतकऱ्यांनी एकच करायचं का बा, एक जी काय समजा एक्सपायरी डेट आहे त्याच्यावरची ती थोडी दूरची बघायची, म्हणजे त्याच्यात आपला लॉस होत नाही. बरोबर 1 वर्षभर जरी मेडिसिन फार्मवर राहिलं, 1 वर्ष 1.5 वर्ष, तरी पण ते यूज झालं पाहिजे. झालं पाहिजे अशा हिशोबाने मेडिसिन फार्मर ठेवायचं. नाही होत साहेब शक्यतो, कारण कसं असतं आता आपलं पूर्ण बंदिस्त आहे. आजार शक्यतो आला तर मग त्याचं काहीतरी सिम्पटम्स आपल्याला कळतातच. उदाहरणार्थ शेळीला ताप आला तर शेळी चारा खात नाही. समजा सकाळी आपण शेळ्यांना खुराक टाकतो, मग जी शेळी खुराक खायला येत नाही ती आपण आजारी पकडतो. मग तिला काय झालं ते आपण पहिलं बघतो, त्याच्यामध्ये सिम्पटम्स कळतेच ना. आणि जर समजा असं काही नैसर्गिक जर काही अपत्य जर समजा आलं, समजा आता हे सर्पडंश म्हणा, असं समजा अशी जर काही आपण त्याला नैसर्गिक हानी म्हणतो, थोडक्यात नैसर्गिक हानी अशी जर समजा झाली तर आपलं बंदिस्त असल्यामुळं असे काही प्रॉब्लेम शक्यतो फार्मर होत नाही. म्हणजे हे प्रॉब्लेम कोणाला येते, शक्यतो जे फिरस्तीच्या शेळ्या आहेत त्यांना हे प्रॉब्लेम जास्त येते. म्हणजे आजाराविषयी तर तुम्ही चांगलं सांगितलं, पण आपल्याकडे सध्या तुम्ही जे सांगितलं 100% बंदिस्तच आहे तुमचं. तर आता सध्या तुमच्याकडे किती नग आहे? आता सध्या साहेब फार्मर आहे ना, जवळजवळ 95च्या आसपास क्वांटिटी आहे आपल्या फार्मर. त्यापैकी त्याच्यात 6 ब्रीड आहेत: शिरोई, सोजत, तोतापरी, बिटल, बोर, बार्बेरी, बँटम आणि साने. त्यातले त्यात आपण 2च ब्रीडवर जास्त काम करतो, बिटल आणि शिरोई, आणि प्युरिटीमध्ये काम करतो. बरोबर. तर आता तुमच्याकडे म्हणजे पूर्ण माल हा तुमचा पूर्ण मदत स्टॉकचा आहे का विक्रीसाठी पण उपलब्ध आहे माझ्याकडे? नाही तसं काय नसतं, शेळ्या डिलिव्हरी होतात म्हणजे प्रोडक्शन चालू आहे, विक्री चालू आहे असं काय नसतं. कारण आपण जास्त काम आपण ब्रीडिंग वर्क म्हणजे भर देतो ना. आपलं खास आपण ब्रीडिंग मार्केटमध्ये तसं आपण तिन्ही मार्केटमध्ये काम करतो, कटिंग, ईद आणि ब्रीडिंग. पण कटिंगला फॉल्टी पीस देतो, लंगडा पांगळा आंधळा आजारी असला तरच कटिंगला देतो, शेतकऱ्याला ते पीस देत नाही, तो आपण कटिंगला देतो. त्याच्यानंतर ईदसाठी जे मेल वर्षभरात ब्रीडिंगला नाही विकणार, म्हणजे विकले नाही अशी मेल 2दाच झालेले आपण ईदला काढतो, ईद मार्केटला. आणि रेग्युलर रुटीन आपली शेतकऱ्याला ब्रीडिंगसाठी ज्यांना नवीन गोट फार्म चालू करायचा आहे अशा शेतकऱ्याला तर आपण कंटिन्यू प्राणी देतो, त्याचा काही विषयच नाही. म्हणजे सध्या ईदसाठी पण आपल्याकडे काही बोकड आहे का? आहे ना, ईदसाठी मेल आहेत ना काही आपल्याकडे, 2 दात 4 दातमध्ये बिटल आहे, त्याच्यानंतर बोर आहे, बार्बेरी आहे, बोर क्रॉस सोजत आहे, असे 2-3 जातीची मेल आहे आपल्याकडे ईदसाठी. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त मेडिकल विषयी आणि याच्याविषयीच बघितलं होतं. पण यांचं फार्मवरची सर्वात मोठी खासियत जी शेळ्यांची क्वालिटी असते. फक्त औषधं दिल्याने ही क्वालिटी बनत नाही, ही क्वालिटी बनते चारा व्यवस्थापन आणि खुराक व्यवस्थापनामुळे. चाऱ्याचं योग्य नियोजन आणि खुराकाचं जर नियोजन योग्य असेल तेव्हा शेळ्यांची क्वालिटी, शेळ्यांची चमक टिकून राहते. तर पुढचा हा व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून आपण 2 टप्पे करतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आगळे बंधूंकडे यांच्याकडून यांचं जे काही सुनियोजित केलेलं चारा व्यवस्थापन आहे किंवा खुराक नियोजन आहे याच्यावरती व्यवस्थित सविस्तर व्हिडिओ हा लवकरच आम्ही अपलोड करतो पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्क्रीनवरती जो नंबर दिसतो, जर ईद मार्केटला तुम्हाला जर कोणाला बोकड वगैरे लागत असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क करा त्यांच्याशी सविस्तर तुम्ही बोलू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय जवान, जय किसान.